हे घे. झालं ना तुझ्या मनासारखं? एवढं सगळं करायचं होतं म्हणून एवढा ड्रामा केलास. अरे ऐकून तरी घे, गरज आहे मला खूप. ऐक, झालं ना तेवढं पुरे झालं. मी मुद्दाम नाही करत आहे हे सगळं. बाद झाला आता. काय एवढं करायची गरज नव्हती. इथनं पुढं मेलीस ना तरी तुझ्या दारात उभं राहणार नाही. तुझा माझा संबंध संपला. वा गणेशराव, मला वाटलं तुम्ही स्वखुशीनं आपल्या बहिणीला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा देताय हो. आणि काय म्हणालात तुम्ही आता? मेली तरी तुझं तोंड बघणार नाही. अहो गणेशराव, आपल्या संस्कृतीनुसार बहीण ज्या वेळेला मरते ना त्यावेळेला बहिणीला शेवटची साडी चोळी ही भावाची असती. देव न करो पण उद्या तुमची बहीण मेली आणि तुम्हाला कळालं त्यावेळी तुम्ही जाल हो 10 लाखाची साडी चोळी घेऊन जाल. पण त्यावेळेला सरणावरती झोपलेली बहीण म्हणाल का उठून, माझा दादा माझ्यासाठी एवढी मोठी साडी चोळी घेऊन आला आहे, म्हणाल का? अहो तिला खरंच अडचण आहे म्हणून तुमच्याकडे आली आहे ती. जर तिला कटुता घेऊन तुमच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा घ्यायचा असता ना तर ती तुमच्या घरी नसती आली असती कोर्टात. पण तुम्ही तिची अडचण समजून न घेता डायरेक्ट तिच्या मरणावर गेला तो.